नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका येथील पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन तर्फे आयोजित पत्नी पीडित पुरुषांचा महामेळावा संपन्न। दिनांक 13 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पत्नी पीडित पुरुषांचा महामेळावा संपन्न झाला। या महामेळाव्याला शेकडो पीडित पुरुष उपस्थित होते। या फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत दाभाडे यांनी सांगितले की जसा कडक कायदा महिलांसाठी आहे तसाच कायदा पुरुषांसाठी असावा, कारण पुरुषांवर खोटे आरोप लावून जेलमध्ये टाकले जाते। अशा प्रकारे पुरुषांवर अन्याय होऊ नये म्हणून पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन काम करीत आहे। पुरुषांनी महिलांकरिता समान कायदा असावा असे सरकारला मागणी केली आहे। तसेच प्रत्येक जिल्ह्यात पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन तर्फे पत्नी पीडित पुरुषांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सहदेव खोब्रागडे, तालुका प्रतिनिधी उमरेड। नमस्कार, मी संकेत दाभाडे, पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन अध्यक्ष। आज आम्ही इथे उल्हासनगर कल्याण येथे जवळपास 450 पत्नी पीडित पुरुष जमा झालेलो आहे एकत्र। सगळ्यांची एकच डिमांड आहे की जसं महिलांसाठी महिला आयोग आहे तसंच पुरुषांसाठी पुरुष आयोग देखील स्थापन झालं पाहिजे। तसंच जे महिलांच्या बाजूने असणारे कायदे, जे डोमेस्टिक व्हायलन्स 498, 125 इत्यादी कायदे, त्यांच्या गैरवापर कमी होण्यासाठी आम्ही येथे लढा देण्यासाठी 450 लोक जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातनं सगळे पत्नी पीडित उल्हासनगर कल्याण येथे जमा झालेलो आहे। आमच्या फाउंडेशनचा असा उद्देश आहे की लवकरात लवकर पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचा आपल्या स्थापना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या फाउंडेशनची स्थापना व्हावी। त्या कारणाने प्रत्येक पीडिताला एक मेंटल सपोर्ट, मोरल सपोर्ट तसेच कायदेशीर सपोर्ट मिळावा, त्याच्यामुळे आपण या संबंधित फाउंडेशनची स्थापना केली। मग कायद्यांचा गैरवापर कसा कमीत कमी करता येईल याबद्दल प्रकारचे आम्ही नियोजन व आंदोलन वगैरे करणार आहोत। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।